मित्रांनो, आपल्या आसपास असे अनेक लोक असतात ज्यांना सगळं काही चांगलं चालू असताना देखील त्याच्यात अडचणी दिसतात, तर काही लोक प्रयत्नांच्या बळावरती अडचणींचे डोंगर सर करतात। आज आपण अशा एका व्यक्तीबद्दल माहिती घेणार आहोत, जिच्याकडून नियतीनं सगळं काही हिरावून घेतलं तरी देखील तिला पराभव मान्य नव्हता। आपल्या प्रयत्नांच्या बळावरती तिनं असं काही करून दाखवलं की जे आजपर्यंत कोणीच केलं नव्हतं। गोष्ट आहे अरुणिमा सिन्हा यांची, ज्यांनी एका पायानं अपंग असताना देखील जगातील सर्वात उंच शिखर माउंट एव्हरेस्ट सर केलं। अरुणिमा या 12 एप्रिल 2011ला पद्मावती एक्सप्रेसनं लखनौवरून दिल्लीला चालल्या होत्या। प्रवास करत असताना काही गुंडांनी त्यांच्यावर हल्ला केला आणि या झटापटीत त्यांना चालत्या ट्रेनच्या बाहेर फेकलं। दुसऱ्या रुळावरून जाणारी रेल्वे त्यांच्या पायावरून गेली आणि या दुर्घटनेत त्यांचे प्राण वाचले, मात्र पाय कापावा लागला। असं असतानाही त्यांनी 2 वर्ष खडतर परिश्रम घेतले आणि वयाच्या 26व्या वर्षी 21 मे 2013 रोजी त्यांनी माउंट एव्हरेस्ट सर केलं। असं करणाऱ्या त्या पहिल्या महिला दिव्यांग ठरल्या। लग गई आग तो बचा ही क्या है और बच गया मैं तो फिर जला ही क्या है या उक्तीप्रमाणे अडचणींचं माउंट एव्हरेस्ट सर करणाऱ्या अरुणिमा यांना सलाम।